Hello students, welcome back. In today's video, we are going to see 2.4 Excuse a skit. Excuse माफ करणे, a skit लबाडी या पाठाचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. दिस इज द प्ले. हे एक नाटक आहे, एक प्ले आहे. तर याच्यामध्ये प्ले असल्यामुळे कॅरेक्टर्स आहे. पहा कॅरेक्टर्स कोण कोण आहे. रितेश हा कोण आहे. अ स्कूल स्टुडंट्स अँड मिस्टर सेन हीच क्लास टीचर. हे कोण आहे. त्याची वर्ग शिक्षिका मिसेस सेन ही आहे. तर असे दोनच पात्र आहे. द्विपात्री नाटक असल्यासारखं आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिला सेन्स कुठचा आहे. सीन कुठचा आहे. अ क्लासरूम म्हणजे वर्गखोलीतला. वर्गखोलीतला आता पहा काय होतो. रितेश म्हणतो, मॅम आय कम इन. मे आय कम इन मॅडम. म्हणजे मॅडम मी आत येऊ शकतो काय किंवा येऊ काय. मिसेस सेन म्हणतात, त्याच्या मॅडम म्हणतात, नाव डोंट यू थिंक यू आर अर्ली. आत्ता तू लवकर आला आहेस असं तुला वाटत नाही काय. मग रितेश म्हणतो, मॅडम पॉडॉन. पॉडॉन म्हणजे माफ करणे. पॉडॉन मॅम म्हणजे मी समजलो नाही मॅडम. मग सेन म्हणतात, मिसेस सेन मॅडम म्हणतात, आय मीन फॉर द सेकंड पिरियड यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. अरे मला तसं म्हणायचं आहे की दुसऱ्या पिरियडसाठी, दुसऱ्या तासिकेसाठी तू कसा आला, खूप लवकर आलास. म्हणजे पहा दिस इज म्हणजे एक प्रकारे कॉमेडी टाईपही आहे हा पाठ. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मजा येईल तुम्हाला. आता लेट आल्यानंतर मॅडम काय म्हणते की खूप लवकर आलास तू. तर तो म्हणते, का कसं का लवकर आलो म्हणता बा, मी तर उशीर आलो. तर मॅडम म्हणते, अरे दुसऱ्या पिरियडसाठी नाही का, दुसऱ्या पिरियडसाठी तू कसा आला, खूप लवकर आला. तर रितेश त्यावर काय उत्तर देतो, आय एम सॉरी मॅडम, आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. मॅडम मला माफ करा. खरंच सांगू का की मी घरातून वेळेवरच निघालो, घरून वेळेवरच निघालो शाळेत पोचायच्या. पण तुमचा विश्वास बसणार नाही मॅडम काय झालं तर. आता मग त्याची मॅडम म्हणते, वी विल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. व्हॉट हॅपन. नथिंग शॉर्ट ऑफ अँड अर्थक्वेक आय एम शुअर. बरं बघू, आधी तुझं म्हणणं ऐकू. ठीक आहे, तुझं म्हणणं काय ते ऐकून घेऊ आपण. काय झालं सांग बरं. भूकंपापेक्षा तरी नक्कीच काहीतरी जास्त झालं नसेल बा. म्हणजे भूकंपापेक्षा खूप असं काही भयंकर गोष्ट झाली असेल, भूकंप घडण्यासारखं एवढं काही झालं नसेल असं मला खात्री आहे. आय एम शुअर. तर रितेश म्हणतो, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. नाही मॅम, नाही बाई मॅम, खरंच मी प्रामाणिकपणे सांगत आहो, खोटी गोष्ट सांगत नाही. तुम्हाला वाटेल का फेकाफेकी करत आहे बा. तर मॅडम म्हणतात, गो अहेड चल बा, ठीक आहे सांग. तर रितेश काय म्हणतो, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लेड्स टू द मार्केट. सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. पहा मॅडम, मी नेहमीप्रमाणे चालत शाळेला निघालो होतो आणि बाजाराकडे जी जाणारी गल्ली आहे, लहान गल्ली, नॅरो लेन, लहान गल्ली जी आहे, मी अर्धी पार केली होती. आणि सडनली आय हर्ड स्क्रॅम फ्रॉम द मेन रोड. आणि मला रस्त्यावरून एक किंकाळी ऐकू आली. स्क्रॅम म्हणजे किंचाळी. मग सेन काय म्हणते, मॅडम काय म्हणते, अँड ऑफकोर्स यू हॅड इन्व्हेस्टिगेट. आणि अर्थातच तुने तपास सुरू केला असेल, काय झालं काय नाही बा. मग रितेश काय म्हणते, येस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. अँड शुअर इनफ देर वॉज दिस पर्सन लेईंग नियर द पेव्हमेंट. ही वॉज ग्रोईंग विथ पेन. हो बाई, हो मॅडम, हो मॅडम, कुणाला काही मदत हवी आहे का हे मला बघायला हवं होतं ना. असंच थोडी मी सोडून चालला जाईल बा. कोणी रडत आहे, किंकाळी करत आहे ना मी, म्हणून मी खरोखरच मग तिथं बघितलं. तर मला कोण दिसलं तिथं, कोण दिसलं. देर वॉज द पर्सन, एक व्यक्ती काय करत होता, लेईंग, पडला होता. कुठं, पेव्हमेंट म्हणजे फुटपाथ, जो पदवाट असतो ना, फुटपाथ. ही वॉज ग्रोईंग विथ पेन.
आणि तो वेदनेने कणत होता. ग्रोईंग म्हणजे मेकिंग पेनफुल साऊंड, म्हणजे कणण्याचा आवाज करणे दुःखाने, त्याला ग्रोईंग म्हणतो. तर मॅडम काय म्हणतात, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. हां, मग तू त्याला डॉक्टर जाधवाकडे घेऊन गेला असशील. तर रितेश म्हणतो, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. नाही मॅडम, मला काही तशी संधी मिळाली काय नाही. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. मी त्या माणसाजवळ पोहोचतच नाही तर तेवढ्यात दुसरा माणूस आला दुकानातून धावत धावत. हां, आणि विथ अ पॉकेट इन हिज हँड, आणि त्याच्या हातात काय होते, त्या दुसऱ्या माणसाच्या एक पॉकेट होता. अँड द शॉप पीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर कॅच हिम. आणि त्याच्या मागोमाग एक दुकानदारी आला आणि तो ओरडत होता, काय, चोर चोर पकडा त्याला, या प्रकारे. मग मॅडम का म्हणतात, अमेझिंग, अरे आश्चर्यकारक कसं आहे दादा. क्वाईट हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डिड यू डू देन. कमाल आहे तुझी, एवढं सगळं एकाच वेळीस. हां, मग तू याचा सामना कसा केलास, मग तू काय केलंस. तर रितेश काय म्हणतो, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. हो मॅम, खरंच एक भयंकरच गोष्ट झाली. हां, परंतु मॅडम तुम्हाला का सांगू, याच्यानंतर जे घडलं ते ऐका. दॅट मॅन नियर द पेमेंट ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थिप. विदाउट लुझिंग अ मुवमेंट आय रॅन आफ्टर देम. आणि बाई, त्याच्यानंतर खरी गंमत आहे. कसं झालं की फुटपाथवर पडलेला जो माणूस आहे तोही उठला आणि त्या चोरासोबत पळत सुटला. आणि मग एकही क्षण दवडता तोही परत सुटला, चोर चोर म्हणून चोर पण. आणि मी मग एकही क्षण दवडता मी देखील त्यांच्या मागे काय केलो, धावत धावत गेलो. त्यानंतर नेक्स्ट पेज पहा. मिसेस सेन मॅडम काय म्हणतात, अँड देन यू कॅच देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. हां, मग तुम्ही त्या दोघाला पकडलं नाही का. हां, त्यांना पकडलं आणि मग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला असेल नाही का. तर मॅडम हा काय म्हणतो, रितेश, वी कुडंट डू दॅट मॅम. आम्ही तसं करू शकलो नाही मॅडम. दे जस्ट व्हॅनिश अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आम्ही तसं का बरं करू शकलो नाही, कारण की ते दोघे कोपऱ्यावरून काय झाले, गायबच झाले, व्हॅनिश झाले. म्हणजे गायब होणे, सगळं इतकं कसं झालं, अचानक झालं, सो फास्ट. मग सेन काय म्हणतात, देन व्हाय आर यू लेट. मग तू का बरं लेट झाला शाळेत यायला. तर रितेश म्हणतो, दॅट्स नॉट ऑल. अरे मॅडम, इथं संपलं का सगळं, नाही. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश, सो आय रॅन बॅक टू गेट इट. मग माझ्या लक्षात आलं की माझी जो दप्तर आहे, बॅग आहे, त्या दुकानातच विसरलो. आणि मग मी त्या गडबडीत तिथंच विसरलं बा, आणि मग मी त्या दुकानात परत गेलो. मग मॅडम म्हणतात, अँड इट वॉजंट देअर. आणि तिथं नसेल ते बॅग तू गेल्यावर. तर रितेश काय म्हणतो, नो नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट. अरे मॅडम, ते तिथंच होती, बॅग तिथंच होती. बट देअर वॉज अ ह्यूज हॅरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. आय डिडंट नो व्हॉट टू डू. बॅग वगैरे बरोबर होती मॅडम, परंतु काय सांगू तुम्हाला, तिथे एक मोठा केसार तपकिरी रंगाचा कुत्रा होता आणि तो कुठं बसला होता, त्या बॅगवर बसला होता. आणि म्हणून मला समजत नव्हतं आता काय करायला पाहिजे. पहा, चित्र तुम्हाला दिसत आहे, कुत्रा बॅगवर बसलेलं. त्यानंतर मिसेस सेन म्हणतो, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन द बॅग इन अ शॉप. अरे यार, हे तर खूपच मजेदारच गोष्ट आहे की कुत्रा दुकानात, दप्तरावर कुत्रा. मग रितेश काय म्हणतो, येस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज. तोच दुकानदार सुद्धा आश्चर्यचकित झाला. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. की हा कुत्रा कुठून आला हे त्यालाही माहीत नव्हतं. कुणाला, त्या दुकानदाराला. He didn't know where the dog had come from, how that dog growled. We tried all kinds of things to make to move, whistling and clapping and showing him the stick, but he wouldn't budge and I couldn't live without my school bag. आणि मॅडम, त्या दुकानदाराला माहीत नव्हतं. How that dog growled, angry sound, गुरगुरने. तो डॉग किती गुरगुरत होता रागाने, तुम्हाला काय सांगू. वी ट्राईड ऑल काइंड ऑफ थिंग टू मेक टू मूव इट.
आणि आम्ही सगळे प्रयत्न केले त्या कुत्र्याला तिथून हाकलवून लावण्याचे. शिटी काय वाजवली, विसलिंग काय केल्या, टाळ्या क्लॅपिंग म्हणजे टाळ्या काय वाजवला, अँड शोईंग हिम टू स्टिक, आणि त्याला काठीसुद्धा दाखवली. बट ही वुडंट बज, परंतु तो बज म्हणजे मूव, हलणे, हल्ला का तिथून नाही. अँड कुडंट लिव्ह विदाऊट माय बॅग, आय कुडंट लिव्ह विदाऊट माय बॅग, मी माझ्या बॅगशिवाय तिथून येऊ शकत होतो काय, नाही. मग सेन काय म्हणतो, मॅडम काय म्हणतात, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली, परंतु मला तुझ्याजवळ तुझी बॅग दिसत आहे. मग रितेश म्हणतो, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट, आय ऑफर द बिस्किट टू द डॉग अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. हो मॅडम, शेवटी त्या दुकानदाराने मला काय दिले, बिस्किट दिले काही, आणि ते बिस्किट मी कोणाला दिले, त्या कुत्र्याला दिले. आणि तो कुत्रा काय झाला, अट्रॅक्ट झाला, लड होणे म्हणजे अट्रॅक्टेड टू डू समथिंग हिम अवे फ्रॉम द बॅग, आणि त्याला आकर्षित करीत मी त्या दप्तरापासून त्याला काय केलं, दूर केलं. असं त्या बिस्किटाच्या मागं नेलं आणि बॅगवरून तो कुत्रा उठला. मग मॅडम म्हणतात, ओके सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. तर म्हणजे या सगळ्यात किती मिनटं गेले असतील तुझे, 15 मिनटं गेले असतील, नाही का. तर रितेश म्हणतो, बट देर इज मोर. मॅडम इतकंच नाही, अजून पाहणं काय झालं आता. मॅम, द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. आता तो बिचारा कुत्रा तो माझ्या मागे येऊ लागला, कुठे, शाळेत. इट लुक्स सो पुअर अँड लवली अँड स्मॉल. तो कसा दिसत होता, खूप सुंदर दिसत होता. लहानसा, दिनवाना, एकटा, हे सगळं दिसत होतं. मग मिसेस सेन म्हणते, स्मॉल, डिड यू से स्मॉल. स्मॉल, स्मॉल म्हणाला. अगोदर सांगताना काय म्हटलं होतं त्यानं, कुत्रा खूप भयंकर मोठा डरावना असा बसला होता बॅगवर, आणि आता काय म्हणतो, बिचारा स्मॉल, लहान कुत्रा. मग रितेश काय म्हणतो, बा आय मीन यंग मॅम. अरे मॅडम, मला तसं म्हणायचं नव्हतं, म्हणजे तरुण. कसा तरुण, यंग कुत्रा. वयाने लहान, म्हणजे असं लहान नाही, वयाने लहान. मॅम, इट वॉज बिंग इन अ साईज बट इट वॉज ओनली अ पप्पी. मॅडम, जरी तो कुत्रा आकाराने मोठा दिसत असला, परंतु तो काय होता, पिल्लूच होता, खरोखरच सांगतो. अँड इट लुक्स लॉस्ट, आणि इट लुक बहुतेक तो हरवलेला असेल. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ऑनर. कदाचित तो आपल्या आईला किंवा आपल्या मालकाला शोधत असेल. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मला वाटलं की तो मला काय कशा करता विचारत आहे, मदत मागत आहे बा. सो आय बिगॅन टू इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर अँड पासर्स बाय, बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. आणि म्हणून मी त्या दुकानदाराकडे, त्या रस्त्याने येण्या जाणाऱ्या लोकांकडे चौकशी करायला सुरुवात केली, पण कोणीच मला सांगितलं का त्याच्याबद्दल, कोणीच सांगितलं नाही. आणि मला त्याला एकटा सोडता येत होतं का, एकटाही सोडता येत नव्हतं. मग मॅडम काय म्हणतो, अँड देन यू फाउंड द ऑनर, हू वॉज इट. आणि मग तुला त्याचा मालक सापडला, कोण आहे तो. मग रितेश काय म्हणतो, दॅट इज द फन्नी पार्ट मॅडम. अरे आता मॅडम, हेच तर मोठी गंमत आहे. द पप्पी इट सेल्फ फाउंड द ऑनर. अरे मला नाही सापडला, त्या कुत्र्यालाच त्याचा मालक सापडला, त्याने शोधून काढले. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बॉर्न टुवर्ड्स द पर्सन. पहा, त्याने रस्त्याच्या पलीकडे कोणाला जरा पाहिले आणि तो त्या माणसाकडे झेपावला. आय वॉज सो रिलीव्ह, देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि मग मीने सुटकारा टाकलं, पाठ फिरवली, तिथून परत फिरलो आणि आता शाळेकडे धावत निघालो. मग मॅडम काय म्हणते, गुड बाय. नाऊ दॅट युअर गुड डीड आर डन, देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. देर इज स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप, वुड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री. शहाणा मुलगा आहे, तो चांगला मुलगा आहे. आता नाऊ दॅट यू गुड डीड ऑर डन, तुझे चांगले कार्य करून झालेले आहे.
दे समटाईम एल्स यू कॅन डू देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. तर काय इथं आता एक कथा लेखनाची स्पर्धा आहे, त्यात तू भाग घ्यावा आणि तुला भाग घ्यायला आवडेल. तर रितेश काय म्हणतो, हो मॅम, मी मॅडम मी नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट, आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. अरे मॅडम, मला कसं लिहायचं काय लिहायचं माहीत नाही, मला गोष्टी रचता येतात काय नाही. अशा प्रकारे रितेश नावाचा मुलगा, ज्याने ही संपूर्ण आपण पाठ पाहिला एक कथाच रचली होती. काही खरं झालं, खरं गोष्ट होती का नाही, त्याने सब फोकांड्या मारल्या होत्या, खोट्या गोष्टी रचल्या होत्या आणि एक प्रकारे कथा लिहिलेली होती, एक प्रकारे कथा रचली होती. यांनी सांगितली होती मॅडमला लेट येण्याचं कारण, आणि शेवटी तो म्हणतो की मी कथा लिहू शकत नाही. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्कूट लबाडी या पाठाचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. स्किट पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.